हरिभक्त परायण कैलासवासी बाळासाहेब रंगनाथ बिडवे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त बिडवे वस्ती पिंपरी लौकी अजमपूर येथे सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता हरिभक्त परायण सचिन महाराज गायकवाड यांचे जाहीर हरिकीर्तन संपन्न झाले। यावेळी कैलासवासी बाळासाहेब बिडवे यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। कैलासवासी बाळासाहेब रंगनाथ बिडवे यांच्या पश्चात वडील रंगनाथ नामदेव बिडवे, पत्नी संगीता बाळासाहेब बिडवे, मुलगा अतिश बाळासाहेब बिडवे, सौरभ बाळासाहेब बिडवे, मुलगी पल्लवी नवनाथ क्षीरसागर असा मोठा परिवार आहे। पाहूया संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत। बरं आता काय करायचं हे 3 नवीन त्यांचं चौकट पर्यंत आता एक काम करा। आता ह्या 7व्या जागेत काम सुरू केलंय ना, मागे 6 ठिकाणचं 20-20 फुटावर खोदून थांबलं 120 फूट आणि हे 20 फूट 140 फूट होईल। आता इथेच 140 फूट घ्या, काही थांबू नका। निश्चित पाणी खाली आहे, तुम्हाला तिथपर्यंत फक्त पोहोचायचंय। आता योग्य जागा दाखवणारा कोणीतरी मिळालाय, आता याच जागेवर घ्यायचंय, मग पाणी मिळणार आहे। पाणी आहे पण पाण्यापर्यंत पोहोचायचंय। मागे 20-20 फुटावर दुसऱ्याचं सगळ्याच ऐकून झालं। इथे महाराज सांग, तुम्ही एक करा, एक देव आपला करा, देव असा आपलासा करा की आपणच त्याच्यामध्ये देवरूप देवमय होऊन जा। ते नेवेना जीवा सुख नो, हे जीवाला ह्याच्याशिवाय सुख नाही मिळायचं। मग तुकोबारायने पुढे काही दाखले देऊन सांगितलं, दुःख देणारं तुम्हाला या संसारामध्ये कोणती गोष्ट दुःख देते, कोणती गोष्ट सतावते, म्हणून महाराजांनी तेही सांगितलं, येरते माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान। तुम्हाला जे दुःख देणार आहे, ज्याच्याने तुम्ही दुःखी झालात, तो हा सगळा समस्त संसार आहे। ज्या संसारामध्ये माया आहे, माईक पदार्थ आहे, डोळ्याला दिसतंय, सुख असेल असं वाटतंय, जवळ गेल्यानंतर कळतंय काही सुख नाही। सगळ्या संसाराचं वर्णन महाराज म्हणतात। पुढे महाराजांनी सांगितलं, अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिशे गोविंदाचे, भगवंताच्या नामस्मरणाचं नामचिंतनाचं पिस नाम वेळ लागलं पाहिजे। वेळ लागेपर्यंत त्या भगवंताचं भजन करावं, काय होईल, सुखी व्हा। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मरणासन्न अवस्थेला प्राप्त होईपर्यंत भगवंताच्या भजनाच्या सानिध्यात राहावं, भजन करावं, काय होईल। महाराज म्हणतात, एक मरण सरून जाईल आणि भगवत भक्त होऊन केलेलं जे काही कार्यभाग आहे, जी काही केलेली कीर्ती आहे, जे काही कर्तव्य आहे, ते सगळं कर्तव्य रूपाने तुमचं मागे उरून राहील। ते सगळं कर्तव्य कीर्ती रूपाने उरून राहील आणि कर्तव्यच उरतं, सोबत येतं ते कर्म चांगलं असेल केलेलं तर, अन्यथा काही सोबत न्यायला इथून येत नाही। तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एक मरणाची सरी, कर्म केलेलं असेल चांगलं, कीर्ती केलेली असेल चांगली, तर तीच कीर्ती मागे उत्तम या स्वरूपात शिल्लक राहील। अन्यथा शिल्लक समज सगळा दोष काढायला टिपलाय, दोषच टिपायलाय। 100 गुण करणारा माणूस, 100 गुण ज्याच्याकडे, विशेषतः त्याच्या गुणाचं कौतुक होत नाही सर, मला असं वाटतं त्या गुणांचं नाही कौतुक, पण 100 गुण करणाऱ्या माणसाकडून एक दोष घडला ना, त्या दोषाची चर्चा 10 गावात निघून जाते। विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकोबाराय सांगतात, मरणासन्न अवस्थेपर्यंत भगवत भजनाच्या सानिध्यात राहावं, भजन करावं। मरण सरून जाईल, मरण सरून जाईल म्हणजे परत जन्म आणि मरण ही इर्जा राहणार नाही। यासाठी महाराजांनी सांगितलंय, तुम्ही सुखी झालात की मरण सरतं,
आणि मरण एकदा मरून जायचं, परत जन्माला न येण्यासाठी मरायचं, गरके घालण्यासाठी नाही. विठ्ठल विठ्ठल अशा आशयाचा अभंगाचा धावता भाव पाहता येईल. विस्तृत चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्प शब्दामध्ये परिहार देणं अगत्य आहे. ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत ते निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे. हरिभक्तीपरायण कैलासवासी बाळासाहेब रंगनाथ बिडवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किंवा प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्वजण गेलेल्या जीवात्म्याला अखेरचा निरोप देण्यासाठी भावपूर्ण अंतःकरणाने आदरपूर्वक अशा स्वरूपाची श्रद्धांजली आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. एका वर्षापूर्वी हे लोकांचा प्रवास थांबवून बाळासाहेब आपल्यामधून गेले आणि एका वर्षानंतर केला जाणारा हा विधी हा संपन्न होतोय. वर्ष श्राद्धाचा दिवस येईपर्यंत असं वाटतच नव्हतं एवढे दिवस झाले असतील. एक वर्ष तब्बल निघून गेलं, वर्षाचा अवधी निघून गेला. दिवस कोणासाठी कधी थांबत नाही, वेळ कधी थांबली नाही. वेळेबरोबर माणसाने चाललं पाहिजे, वेळेबरोबर चालायचं आहे. आणि आपल्यामधून त्या गेलेल्या जीवात्म्याला आपण अखेरचा निरोप देणार आहोत. या हे लोकांचा एक नियम आहे, आएगा सो जाएगा राजा हो या रंक फकीर. कोणी असो, राजा असला तर त्याला जावंच लागतंय. भारताचा चक्रवर्ती सम्राट होऊ पाहणारा सिकंदर, त्याला वाटत होतं मी मरावं नाही, परंतु त्यालाही हे लोकातून एक दिवशी जावं लागलं. त्याला असं वाटलं आता मला जायची वेळ आली ना, मी जाऊ नये. जायची वेळ आल्यावर माणसाला वाटतं बरं का मी जाऊ नये. ऐकताय ना तुम्ही? जोपर्यंत माणसाला या गोष्टींची काही एक लक्षणं मिळत नाही तोपर्यंत त्याला वाटतं मला कोणाची गरज नाही, मी कोणाच्यासाठी नाही, माझ्यासाठी कोण नाही, माझा मी खंबीर आहे, माझा मी भक्कम आहे, माझ्याकडे सगळं भरभरून आहे. ज्यावेळी एकदा का थोड्या थोड्या गोष्टी आपल्याला चाहूल द्यायला लागतात की आता आपण मृत्यूच्या दिशेने जायला लागलो, छोटं मोठं दुःख वर डोकं काढायला लागतं, त्यावेळेस माणसाला असं वाटतं मज लागे दुःख व्हावे ऐसा कोणी न भावे जीवे. कोणा जीवाला वाटत नाही मला दुःख व्हावं, मी दुःखी असावं, परंतु दुःखाने तरी कुणाला सोडलंय? दुःखाने आतापर्यंत सोडलंच नाही कुणाला. त्या यादीमध्येच आपण सगळे आहोत. माणूस मरतो आहे याचं काही वाईट वाटत नाही. माणूस मरण्यासाठी या हे लोकात आपण जन्मालाच आलोत, परंतु माणूस अकस्मात मरतो याचं जास्त वाईट वाटतं. आणि भगवंताचा हा फार मोठा खेळ आहे. खेळ हा येण्याची खेळावा, नट हा येण्याची नटावा, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. तो माया सूत्रधारे या जगामध्ये कोणता खेळ कसा खेळायचा, कसा पट टाकायचा, कशा कवड्या कशा सोंगट्या फिरवायच्या, सगळं त्याच्याकडे आहे, आपल्याकडे काही नाही. आणि म्हणून वर्षापूर्वी सुंदरसा असा या संसाराची प्रपंचाची घडी बसत चाललेली होती. खऱ्या अर्थाने प्रपंचाची संसाराची घडी बसत नाही, बरं बसत नाही, पण बसत चालली होती, त्या दिशेने वाटचाल होती. आणि असं चित्र वाटत होतं की बाळासाहेब आता आणखी काय काय करतील. असा समाजाच्या नजरापुढे एक विचार येत असतानाच अकस्मात निरोप पांगायला लागला. 2 दिवसाचा अवधी गेला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी बातमी सगळीकडे व्हायरल झाली की बाळासाहेब गेले. आज आपण हा श्राद्धविधी संपन्न करत आहोत. हे कीर्तन सेवा संघटित करण्यासाठी ज्यांची तोलामोलाची साथ सहकार्य लाभलं ते सगळे गायकवादक गुणीजन, सर्वश्री हरिभक्तीपरायण शिवनाथजी महाराज पवार आहेत, गोडगळ्याचे गायनाचार्य आहेत, परिसराचं वैभव आहे, निलेश महाराज कांगणे आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्कृष्ट गायनाचार्य अर्जुनजी महाराज गीते आहेत, उत्कृष्ट मृदंग वादक सूरजजी गीते आहेत, हार्मोनियम वादक गायनाचार्य नामदेव तात्या शिंदे आहेत, टाळकऱ्याच्या भूमिकेत कुटीदादा आहेत, उत्कृष्ट गायनाचार्य मृदंग वादक हार्मोनियम वादक
कटके टेलर आहेत, भजनी गुणीजन आमचे अण्णा पाटील आहेत, घुगे बाबा आहेत, मृदंगाला साथ करणारे आपल्या परिसराचं वैभव दत्ता महाराज नागरे आहेत, सुंदरची साऊंड सिस्टीम आपल्या सर्वांपर्यंत गोड आवाज करून पोहोचवला संतोषीले आहेत, विनेकराच्या भूमिकेमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक संप्रदायातील मान्यवर व्यक्तिमत्व शंकरदादा आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्या अतिशय जवळच्या जिवलग मित्राचं श्राद्ध आणि आजचा दिवस अतिशय जड अंतकरणाने इथे जड पावलाने ज्यांचं येणं झालं, आमचे परम मित्र, आमचे मार्गदर्शक, गोड गळ्याचे गायनाचार्य, उत्कृष्ट हार्मोनियम वादक गोवर्धन दादा घेते, तेही समोर बसलेत, मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपण बहुश्रुत समोर बसलेले सर्व श्रोता सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. विठ्ठल 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 MS17 न्यूज संगमनेर या ठिकाणी चित्रीकरण चाललंय, त्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणं असं आहे, या मृत्यू लोकांमध्ये आलेल्या जीवाची धावपळ एकाच गोष्टीसाठी आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळाल्यात, सगळ्या गोष्टी मिळाल्यात, काय मिळालं नाही म्हणून विचार केला तर काय मिळालं नाही, सगळं मिळालंय. काय मिळालं म्हणून माणूस मिळवायचा थांबला असा जर विचार केला, उत्तर आतापर्यंत भल्या भल्यांना देणं झालं नाही. अशी एखादी मला स्त्री दाखवा संसारामध्ये, तिने तिच्या आईने केलेला संसार पाहिला, तिच्या आजीने केलेला संसार पाहिला, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी गेल्यावर सासूने केलेला संसार पाहिला, आजे सासूने केलेला संसार पाहिला, आणि ती संसार करायला लागली. तारुण्यामध्ये लग्न झालेली महिला आहे, स्त्री आहे, अबला आहे, म्हातारपणापर्यंत तिनेही संसार केला, पण अशी कोणती गोष्ट घरामध्ये तिच्या मालकाने आणली आणि ती म्हणली आता बास, घरात काही आणायचं बाकी राहिलं नाही. आहे का एखादं उदाहरण? काय आणलं असं, काय मिळालं म्हणून आता काही मिळवायचं नाही, मिळालं सगळं, आता काहीच नाही आणायचं आहे? जो कधीच पूर्ण झाला नाही, कोणाच्याच कडून पूर्णत्वाला गेला नाही, त्याला संसार म्हणतात. संसरती इति संसार, जो काही केल्या पूर्णत्वाच्या दिशेने कधी जात नाही, ज्याला पूर्ण विरामच नाही, सदैव अपूर्ण आहे. आणि या संसारामध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्या की माणूस त्यातलं उनदुन काढीत असतो. कारण त्या